गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक सोपा घटक पाहणार आहोत। सोपा या अर्थाने की विद्यार्थ्यांना गणित असं वाटतं थोडंसं कंटाळवाणं आणि भाषेचे घटक हे त्यांना सोपे वाटतात। त्यातल्या त्यात विरुद्धार्थी शब्दाचा जो घटक आहे तो थोडासा आवडीचा भाग असल्यासारखा आहे मुलांचा। आज आपण तो घटक बघू। हा आपण सरावासाठी घेत आहोत। याच्या आधीचे दोन भाग आपण याच घटकावर केलेत, पण ह्याच्यामध्ये कमीत कमी विद्यार्थ्यांकडे स्वतःचे 300 शब्दांचा संग्रह असावा। किती? 300 विरुद्धार्थी शब्द त्यांचे पाठ असावेत। जर ते 5वीला असतील तर, त्याच्या खाली असाल तरी 300, त्याच्या वर असाल तर कमीत कमी 500 विरुद्धार्थी शब्दांचा शब्दसंग्रह असावा। म्हणजे भाषेमध्ये ह्याच्यावर येणारे तीनही प्रश्न तुम्हाला बरोबर येतात। 2 ते 3 प्रश्न येतात। पॅराग्राफ मध्येही येतो, संवादामध्येही येतो, किंवा इतर ठिकाणी एखादा प्रश्न येतो। 3 प्रश्न तुमच्या बरोबर येतात। 3 प्रश्न म्हणजे 6 मार्क आहेत। ठीक आहे। आपल्याला प्रश्नांच्या स्वरूपात आपण सुरुवातीला हा समजावून घेऊ। तुमच्या समोर प्रश्न आहे। आज आपण घटक बघत आहोत विरुद्धार्थी शब्द। हा घटक अगदी 2री 3री पासून उपयोगाला आहे। 2री 3री 4थी 5वी सगळ्याच याला, पण आज आपण 4थी आणि 5वीच्या इयत्तांसाठी हा पाहत आहोत। 3रीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा फायद्याचा आहे। ओके, चलो सुरुवात करू। पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे, तो तुम्ही वाचायचा आहे। पहिला प्रश्न आहे, अभिमान याचा विरुद्धार्थी शब्द। इथे मी मोकळी जागा सोडली आणि खाली तुम्हाला 3 पर्याय दिलेले आहेत। स्वाभिमान, दुराभिमान आणि राष्ट्र किंवा राष्ट्राभिमान। ठीक आहे। या 3 पैकी 4 पर्याय असतात परीक्षेत, 3 दिलेले आहेत। 3 पैकी योग्य उत्तर शोधायचे आणि उत्तर तुम्ही काढला असेल तर लगेच कमेंट मध्ये टाकायचे। ओके, चला करा सुरुवात। बघा कोणता प्रश्न आहे, काय उत्तर आहे त्याचं, सापडलंय का उत्तर? अभिमानच्या उलट काय? अभिमानच्या उलट काय? स्वाभिमान येईल, दुराभिमान येईल की राष्ट्राभिमान? ठीक आहे, चला आता मी उत्तर सांगतो। अभिमान प्रत्येकाला, आपण समजा एक उदाहरण घेतलं की मला माझ्या आई वडिलांनी खूप कष्टाने शिकवलं, किंवा मला माझ्या शिक्षकांनी खूप कष्टाने शिकवलं, मला माझ्या बहिणीने भावाने खूप मदत केली, मग मला याचा अभिमान असावा। ठीक आहे, अभिमान असणं इतपत चांगली बाब आहे। पण तोच अभिमान जर दुराभिमान झाला तर आपल्याला आपल्या भावांचं चांगलं वाटायला लागलं, आपल्याला ज्यांनी मदत केली त्यांचं, आणि ज्यांनी नाही केलं त्यांच्याबद्दल भांडण वाटायला लागलं, राग यायला लागला, आपल्याला गर्व झाला, तर तो चांगला आहे का? नाही। मग ज्यावेळी तो चांगला नसतो त्यावेळी त्याला शब्द वापरला जातो दुराभिमान। काय वापरला जातो? दुराभिमान। म्हणजे यांना जवळ करायचं, त्यांना भांडायचं, त्यांना दूर लोटायचं आणि स्वतःचा गर्व करून घ्यायचा, ह्याला विरुद्धार्थाचा शब्द आहे दुराभिमान। अभिमानाच्या उलट शब्द येतो दुराभिमान। काय येतो? दुराभिमान। ठीक आहे। मग आता हे 2 पर्याय आपण डिस्कस करून घेऊ, समजावून घेऊ। स्वाभिमान म्हणजे काय? आपल्या चांगल्या गोष्टीचा, किंवा जरी आपण गरीब असलो तरी त्याचा स्वाभिमान बाळगायचा। ठीक आहे। आपण एखाद्याकडे खूप पैसा असला, आपल्याकडे कमी असला, तरी पण आपल्याकडे जे आहे त्याच्याबद्दल स्वाभिमान बाळगायचा। आपण या राष्ट्रात जन्माला आलो, आपण भारतीय आहोत याचा स्वाभिमान बाळगायचा। की इंग्लंड खूप छान राष्ट्र आहे, तिथे नाही आलो म्हणून वाईट वाटून घ्यायचं, असं नाहीये। प्रत्येकाला त्याचं राष्ट्रप्रिय असावं, आणि जे राष्ट्रप्रिय असतं त्याच्याबद्दल जो असतो तो असतो राष्ट्राभिमान। ठीक आहे। आपल्याला स्वतःच्या असणाऱ्या गोष्टीबद्दल, आपलं गाव, आपलं राज्य, आपला देश, याच्याबद्दल जो असतो तो अभिमान। पण आपलं चांगलं आहे म्हणून दुसऱ्याचं वाईट असेल, ती भावना चांगली नाही, तो दुराभिमान। आणि राष्ट्राबद्दल जर अभिमान वाटलाच तर त्याला म्हणतात राष्ट्राभिमान। हे 2 शब्द आपण समजावून घेतले, हे उत्तर आपण काढलं। पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे, हा प्रश्न आपण संपवला। आता पुढचा प्रश्न पाहत आहोत, सुगम। सुगम याच्या उलट काय? सुगम याच्या विरुद्धार्थी शब्द कोणता? सांगा कोणता आहे सुगम याचा? जर तुम्हाला उत्तर सापडलं असेल तर नाव टाकून कमेंट मध्ये टाकायचे, स्वतःचं नाव टाका। मला आपोआप लक्षात येतं की कोणते विद्यार्थी कायम वाचतात, कोणत्या विद्यार्थ्यांना घटक आवडला। ठीक आहे, आणि लाईक करायला सुद्धा विसरू नका। सुगम याचा उलट शब्द आहे दुर्गम। सुगम याचा उलट शब्द आहे दुर्गम। कसा? सुगम म्हणजे सरळ, सुगम म्हणजे सरळ, सुगम म्हणजे सोपे। ठीक आहे, सुगम म्हणजे सोपे। म्हणजे 3ही शब्द जे इथे दिलेत हे काय आहेत? हे सुगमचे समानार्थी शब्द आहेत, आणि आपल्याला शोधायचा होता दुर्गम।
ठीक आहे, दुर्गम. आता मी एक उदाहरण देतो. अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यात जाणं सोपं आहे, सरळ आहे, कारण तो जमिनीवर आहे. त्या उलट स्वराज्याची राजधानी रायगड, तिथे जाणं कठीण आहे, तो दुर्गम आहे. जो कठीण आहे चढायला, याला त्याला जंगल आहे. निबिड जंगलात असला तर त्याला दुर्गम म्हणतात. पण महाराष्ट्रात जन्माला आलेल्या किंवा भारतात जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीने शिवरायांनी स्थापन केलेल्या रायगडावर एकदा तरी अवश्य जावं, अशी कंडिशन आहे. शिवरायांना किती कष्ट पडले असतील, मावळ्यांना किती कष्ट पडले असतील, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही दुर्गम वाटणाऱ्या रायगडावरती अवश्य जावं, असं मी तुम्हाला म्हणेल. त्याच्याशिवाय शिवरायांचे कष्ट तुम्हाला कळणार नाहीत. आणि तो किल्ला दुर्गम आहे हे समजून सांगण्यासाठी मी हा शब्द वापरला, दुर्गम. दुर्गम असेल तरी तिथे राजे जात होते, त्यांनी तिथे त्यांना स्वराज्य स्थापन केलं त्याच किल्ल्यांच्या मदतीने. अवश्य पाहायला जा. आता तुम्ही या सुगम आणि दुर्गमचा अर्थ कधीच विसरणार नाही विद्यार्थ्यांना. भुईकोट किल्ला नगरचा सुगम आहे, सरळ आहे, सोपा आहे जायला. एखादा प्रश्न समजून घ्यायला सोपा आहे, पण प्रश्न दुर्गम नसतो. जे जंगलात दुर्गम ठिकाणी आहे, आदिवासी पाड्यावर राहणारे लोक दुर्गम निबिड जंगलात राहतात. ठीक आहे, तो शब्द तिथे वापरला जाईल. ओके, चलो 2 प्रश्न आपण पाहिले, पुढचा घटक समजावून घेऊ. आता आपल्या समोर आपण पुढचे 3 प्रश्न लिहिलेले आहेत. याचे मी पर्याय दिले नाहीत, तुम्ही त्याची उत्तर सांगायची. कुशलच्या उलट काय आहे? कुशलच्या उलट विरुद्धार्थी शब्द काय? हिंसाच्या उलट काय? ठीक आहे, ओके. चला, कुशलच्या उलट काय आहे? अ लावा, अकुशल, अकुशल. आता याचा अर्थ आपण समजावून घेऊ. कुशल म्हणजे काय? एक कारागीर आहे, तो नियमित सराव करतो, नियमित तेच काम करतो आणि त्या कामातून त्याला तो इतका प्रवीण झालाय, म्हणजे तो इतका कुशल झालाय, त्याला त्याचा सराव झाला. प्रवीण असणं म्हणजे निष्णात असणं, एखाद्या गोष्टीमध्ये त्याला ती गोष्ट येत असणं, कारण तो ती गोष्ट नियमित करतो. ठीक आहे, आमच्याकडे एक प्रवीण आहे. कुशल अकुशल त्याच्या उलट, कुशलच्या उलट अकुशल. समजलं? मग अकुशल म्हणजे काय? एखादा रोज येतो, गाडी व्यवस्थित खोलतो, उघडतो, गॅरेजचं काम करतो, आणि एखादा एकच दिवस नवीन आला आणि गाडी खोलायच्या ऐवजी पाना लावायच्या आधी पाना निसटला, काच फुटली, त्याला कुशल म्हणता येईल का? नाही, तो काय झाला? अकुशल. कुशल कारागीर हा कधीच आपल्या कामामध्ये घोळ करत नाही, तो चांगलं काम करतो. हिंसा, पुढचा शब्द आहे हिंसा. हिंसा म्हणजे काय? एखाद्याला कायिक, वाचिक आणि मानसिक हिंसा असते. कायिक म्हणजे शरीराला त्रास देणे, वाचिक म्हणजे भाषेने त्रास देणे, मानसिक म्हणजे त्याच्या मनाला त्रास देणे. अशा प्रकारे हिंसा 3 प्रकारची असते. त्याच्या उलट महात्मा गांधींनी अवघ्या जगाला दिलेलं तत्व आहे अहिंसा. काय आहे? अहिंसा. ठीक आहे, अहिंसा. हिंसेच्या उलट काय आहे? अहिंसा. म्हणजे दुसऱ्याला कुठल्याही प्रकारे त्रास द्यायचा नाही, शारीरिक नाही, मानसिक नाही आणि कायिक नाही, वाचिक नाही, बोलून सुद्धा नाही, शरीराला मारून सुद्धा नाही, काहीच नाही. उलट महात्मा गांधी काय करायचे? आत्मक्लेश करून घ्यायचे, म्हणजे स्वतःला उपवास करून क्लेश करायचे. स्वतःला त्रास दिला, त्या दुसऱ्याचं मन बदलायचं. 21 दिवस उपवास केले की दुसऱ्याचं मन बदलतं आणि तो काय करतो? आपलं जे म्हणणं आहे ते नीट ऐकतो. गांधीजींनी हे जगाला दिलेलं शस्त्र आहे. 2 ऑक्टोबर जो आहे तो अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. आणखी एक गोष्ट सांगतो, 2 ऑक्टोबर म्हणजेच महात्मा गांधींची जयंती आहे. ती गांधींची जयंती जगात अहिंसा दिन म्हणून साजरा केली जाते. अहिंसा दिन. ओके, आले लक्षात? म्हणजे आपण हिंसेच्या उलट शब्द पाहिला, अहिंसा शब्द कधीच विसरणार नाहीत. सफलच्या उलट काय होईल? सफल. सफल होणे म्हणजे काय? यशस्वी होणे. तुम्ही तुमच्या कामामध्ये, तुम्ही तुमच्या परीक्षेमध्ये सफल झालात, यशस्वी झालात, त्याच्या उलट असतं असफल. असफल म्हणजे काय? तुम्हाला त्याचं फळ मिळालं नाही, हे सफल म्हणजे त्याचं फल, फलासहित फळ मिळालं, यशस्वी झालात. असफल, फळ मिळालं नाही, अयशस्वी झालात. आता तुमच्या समोर जे 3 शब्द मी लिहिले होते, हे परत एकदा बघा. ते शब्द परत एकदा बघा. बघा बरं हे 3ही शब्द. ओके, चला बघा, आलं लक्षात? 3ही शब्द. याला कुशलला अ लागला, अकुशल. हिंसाला अ लागला, अहिंसा. आणि सफलला अ लागला, असफल. म्हणजे 3ही शब्द अ हा प्रत्यय लागून तयार झालेले विरुद्धार्थी शब्द होते. समजले? ओके.
चला, आपण 3-6 प्रश्न बघितलेत. आता आपण इमेजच्या माध्यमातून शब्द संग्रह वाढून घेऊ विरुद्धार्थी. चलो बघा, आपल्या समोर आता काही शब्द आहेत. आपण हे शब्द समजून घेणार आहोत. यातले पहिला शब्द आपल्या समोर आहे आस्था. काय आहे पहिला शब्द? आस्था. ठीक आहे. आस्था म्हणजे काय? तर आस्था म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला वाटणारी सहानुभूती, त्याच्याबद्दल वाटणारे आपुलकी आणि आपुलपणा. ठीक आहे. एखाद्या व्यक्तीने आपल्याला मदत केलेली आहे आणि त्याला परत एकदा त्रास झालाय तर आपल्याला त्याच्याबद्दल सहानुभूती वाटते. तिलाच वेगळ्या पद्धतीने म्हटलं जातं आस्था. देवाच्या याच्यामध्ये देवामध्ये किंवा जुन्या पारंपरिक कथांमध्ये तुम्हाला जर रुची असेल, तुम्हाला त्याबद्दल काही भावना असतील तर ती व्यक्त करताना आस्था म्हणतात. अनास्था, अजिबात कदर नसणे. आस्था म्हणजे काही गोष्टींबद्दल कदर असणे आणि अनास्था म्हणजे कदर नसणे. त्याला नकार देतो आपण. ह्याने हा चांगला वागतच नाही, त्याच्याबद्दल जे असते ती म्हणतात आस्था, अनास्था. आस्थेच्या उलट आहे अनास्था. आदर त्याच्या उलट आहे अनादर. आदर म्हणजे काय? एखादी व्यक्ती आपल्या घरी आली, आपण तिचा सत्कार करतो, या बसा करतो, त्याच्याबद्दल आपल्याला पुन्हा चांगलं वाटतं, त्याचं आदरातिथ्य करावं वाटतं. आणि एखादा आला, तो सारखा भांडत असला, आपण काय कशाला आला आता मला झोपायचं होतं याच वेळी आला, हा मूर्ख कायम चुकीच्या वेळेला येतो, मग त्याच्याबद्दल जो वाटतो ना तो असतो अनादर. ठीक आहे. अनादर. खरेदीच्या उलट विक्री आहे, हे आपल्याला माहिती आहे. खरेदी करणे म्हणजे एखादी वस्तू आणणे घरात, विक्री करणे म्हणजे आपल्या जवळची वस्तू पैशाच्या मोबदल्यात देऊन टाकणे. तारक त्याच्या उलट मारक. तारक म्हणजे तुम्ही सिरियल मध्ये बघता तो तारक मेहता नाही. हा तारक म्हणजे कोणता? जो आपल्याला रक्षण करतो आपलं. ठीक आहे. मग आता शेतकरी हा भारताच्या सर्व जनतेचा तारक आहे. म्हणजे काय? तो अन्न निर्मिती करतो आणि भारतीय शेतकरी हा सगळ्यांना मदत करतो. मग त्या वेळ प्रसंगी तारक असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर एखादी व्यक्ती आता शत्रू असला आणि तो मारणारा असेल तर त्याला मारक म्हणतात. काय म्हणतात? मारक. त्याच्यानंतर तीक्ष्ण म्हणजे काय? तीक्ष्ण. आता मी याच्यापैकी 2 शस्त्र काढतो. समजा एक असा चाकू काढला तर चाकू काय आहे? ठीक आहे. चाकू काढलेला आहे. चाकू आणि इथं एक असा बोदड खिळा आहे. ठीक आहे. बोदड खिळा आहे समजा. जो खिळा आहे त्याला धार नाही, काहीच नाही. मग ह्या खिळ्याला म्हणणार बोथट. काय म्हणणार? बोथट. ज्याला धार नाही असा बोथट, आणि ज्याला व्यवस्थित धार आहे, ज्याच्यामुळे आपण वस्तू कापू शकतो, तिथं शब्द वापरला जातो तीक्ष्ण. ठीक आहे. कोणता शब्द वापरला? तीक्ष्ण. मग तीक्ष्ण शब्द कसा आहे? तो न ला जोडलेला आहे. शब्द मी मुद्दाम लिहून दाखवला. दुसरी वेलांटी आहे तीक्ष्ण, त्याच्या उलट बोथट. समजले? पुढचं आज्ञा करणे म्हणजे काय? तुला कमांड करणे. इथं बसू नकोस, इथून निघ, किंवा तू चांगला नाहीयेस, तू निघ, पुन्हा तुझं तोंड दाखवू नकोस, दिसू नको, अशा प्रकारे जर म्हटलं त्याला आदेश दिला. आज्ञा म्हणजे आदेश. आज्ञा म्हणजे आदेश. आणि त्याच्या उलट, अरे बाबा मी तुला विनंती करतो, इथं बसू नकोस, जा, आता आला होता, सकाळी व्यवस्थित जेवलाय, संध्याकाळी जेवलाय, जा आता, कुठवर थांबणार आहेस, किती जेवणार आहेस आमच्या घरचं, असं जर तुम्ही म्हटले त्याला तर त्याला म्हणणार विनंती. म्हणजे नम्रतेने केलेली मागणी म्हणजे विनंती. ठीक आहे. मग हा शब्द आज्ञेच्या उलट होतो. आज्ञेच्या उलट. आपल्याला एक धडा आहे पेटूराम हिंदीमध्ये. तो पेटूराम म्हणजे खूप खाणारा. असा पेटूराम जर तुमच्या घरी आला तर तुम्ही त्याला आदेश देऊ शकाल का? नाही, तुम्ही त्याला आदेश नाही देऊ शकता. त्याला विनंती करता, बाबा उपवासालाच एवढं खातोयस, तर एरवी आलास तर किती खाशील. ठीक आहे. चला, विनोद म्हणून सांगितला. थोरला म्हणजे मोठा, त्या उलट धाकटा म्हणजे लहान. ठीक आहे. इच्छेला अ लागून अनिच्छा तयार झालाय. शब्द कसा तयार झालाय? अनिच्छा. ओके. इच्छेच्या उलट आहे अनिच्छा. त्याच्यानंतर इवली म्हणजे काय? इवली छोटीशी खार असते की नाही, आपण खारीसाठी इवली शब्द वापरतो. इवली म्हणजे लहानशी, आणि त्याच्या उलट आहे प्रचंड. आता हा शब्द 2 ह्याच्यात वापरून दाखवा. इवलीशी खार आणि शिळा असेल. शिळा म्हणजे काय? दगड. बघा मी शब्द काय वापरलाय? शिळा.
शिळा मोठी असते, शिळा हा शब्द दगड म्हणून वापरला जातो, तर ती प्रचंड असते, प्रचंड. ठीक आहे. आता भगवान गोमटेश्वर इथं भगवान बाहुबलींची जी मूर्ती आहे ती एका प्रचंड शिळेमधून तयार करण्यात आलेली आहे. मग त्या शिळा शब्दासाठी प्रचंड शब्द आला. आणि त्या उलट खार इवलीशी असते, इवल्याशा खारीने आपला वाटा उचलला व राम सेतू बांधण्यासाठी, रामायणामध्ये राम सेतू बांधण्यासाठी तिने सुद्धा, बरोबर, तिने सुद्धा समुद्रामध्ये दगड टाकले, तिथं वापरला इवली. इवलीच्या उलट प्रचंड. उच्च नीच, उच्च म्हणजे वरचा, नीच म्हणजे खालचा. ठीक आहे. उच्च स्तर, उच्च स्तराची उदाहरणे, अवघड उदाहरणे. नीच स्तर, निम्न स्तर, खालच्या स्तरातली उदाहरणे. गुरु, त्याच्या उलट शिष्य. ग्रामीण, शहरी. जर तुम्ही खेड्यातल्या शाळेत शिकत असाल तर त्याला म्हणता येतं ग्रामीण. ग्रामीण भागातली मुलं बऱ्याच गोष्टी जवळून अनुभवतात, त्यामुळे त्यांचं विश्व अनुभव समृद्ध असतं. ती मुलं तरबेज असतात, ती मुलं चपळ आणि कुशल असतात. त्या उलट शहरातली मुलं सातत्याने घरात बसून असतात, छोट्याशा फ्लॅटमध्ये असतात, त्यांचं अनुभव विश्व, त्यांना कळणाऱ्या गोष्टी मर्यादित असतात. त्यांना त्यांच्या घरामध्ये आणि गाडीमधून येता जाता जेवढ्या गोष्टी दिसतात तेवढंच जग दिसतं, मोबाईलमध्ये टीव्ही मध्ये बघाल तेवढंच जग दिसतं. पण ग्रामीण भागातल्या मुलांचं विश्व हे मोठं विस्तारित असतं. ते रोज शेतीच्या घडणाऱ्या नव्या गोष्टी बघतात, खेड्यात घडणाऱ्या गोष्टी. शहरातल्या उंच इमारतीत राहणाऱ्या मुलांना लवकर सूर्य सुद्धा दिसत नाही, कारण ते उठतातच 8 वाजता. सूर्योदय दिसत नाही. खेड्यातली मुलं लवकर उठतात आणि संध्याकाळी आले की ते टीव्ही पुढे बसतात. त्या छोट्याशा फ्लॅटमधून उंच इमारतीतून कधी सूर्य दिसायचा. खेड्यातल्या मुलांचं विश्व ग्रामीण विश्व असतं, ते समृद्ध असतं. शहरी मुलांचं विश्व हे भौतिकदृष्ट्या समृद्ध असतं, म्हणजे त्यांच्याकडे वस्तू खूप असतात पण अनुभव विश्व कमजोर असतं. ती मुलं फारशी चपळ नसतात, फार थोडी मुलं असतात. पण खेड्यातली मुलं कायम खेळतात, उतरतात, चढतात. हा चढण शब्द आहे आणि उतरण शब्द आहे. चढण म्हणजे काय? एखादा डोंगर असा असेल तर आपण डोंगरावर सरळ चढत गेलो तर त्याला चढण म्हणणार, आणि जर खाली उतरलं उलट्या बाजूने तर त्याला उतरण म्हणणार. म्हणजे इथंच एका बाजूने चढण, दुसऱ्या बाजूने उतरण. आलं लक्षात? काय झालं? दोन्ही विरुद्धार्थी शब्द आपल्याला इथंच कळले. ठीक आहे. धास्तावणे, धास्तावणे, भीती वाटणे. जर तुम्हाला समजा एखाद्या वेळी अंधारात वडिलांनी सांगितलं की भाऊ या दुकानातनं हा पदार्थ घेऊन ये, संध्याकाळी 7-8 वाजलेले आहेत, थंडीचे दिवस आहेत, आता दुकानही लवकरच बंद होणार. तुम्ही घरातनं बाहेर निघालात, किर्र अंधार आहे आणि बाजूला एक लाईटचा दिवा आहे बल्ब रस्त्यावर आणि त्याच्या खाली कुत्रा बसलेला आहे. ठीक आहे. तुम्ही आता चाललेला आहात, तुम्हाला वस्तू आणायची, सकाळच्याला लागणार आहे चहासाठी किंवा कशासाठी, दुधाची पिशवी आणायला चाललात, चाललेला आहात अंधारात, तुम्ही लांबून बघताय कुत्रा आहे, कुत्रा आहे, पिशवी घेऊन चालले, पिशवी घेऊन चालले. आणि जर त्या कुत्र्याची तुमच्याकडे नजर गेली आणि मोठ्याने त्याने जर तर काय होईल? तुम्ही घाबरून जाल, तुम्ही धास्तावाल. आणि धास्तावलेला मुलगा हा दुकानाकडे पळेल की घराकडे हे सांगता येत नाही. मग काय होईल? दुकानाकडे पळेल की घराकडे, पण तो कुत्र्याकडे नक्कीच पळणार नाही. ओके. म्हणजे ही धास्तावण्याची क्रिया तुम्हाला समजलेली आहे. ठीक आहे. आता हे उदाहरण तुम्ही कधीच विसरणार नाही. त्या उलट जर तुम्ही चाललेले आहात आणि तुमच्यासोबत तुमचा मोठा भाऊ किंवा बहीण असाल तर तुम्ही कुत्रा जरी असला तरी निर्धास्तपणे न घाबरता तिथून जाल. म्हणजे ती झाली निर्धास्त असण्याची प्रक्रिया. तुम्हाला दोन्ही गोष्ट समजल्या, आता तुम्ही कधीच विसरणार नाही. आणि बायचान्स त्या कुत्र्याला तुम्ही दिवसा खडा मारलेला असला आणि संध्याकाळी जर तुम्ही तिथून चालले त्या कुत्र्याच्या लक्षात असलं, तो कुत्रा उठला, तुमच्या घराच्या दिशेने न घेता तुमच्या मागे तो विरुद्ध दिशेने लागला तर तुम्हाला बरीच लांब दौड करून आणि. ओके. ठीक आहे. चल पुढचा शब्द बघू. धीट आणि भित्रा. वरच्या शब्दावरनं मला तुम्हाला खालचा शब्द समजून सांगता येईल. जर तुम्ही न घाबरता दगड घेऊन त्या कुत्र्याच्या दिशेने भिरकावला आणि कुत्रा पळून गेला तर तुम्ही धीट. कसे? धीट. आणि त्या उलट नुसता कुत्र्याने कान जरी हलवले आणि शेपूट घालून उभा राहिला आणि तुम्ही जर उलट दिशेने घराकडे पळाले तर तुम्ही भित्रे.
कसे म्हणजे या दोन्ही कन्सेप्ट तुम्हाला छान समजल्या बघा. धास्तावणं सुद्धा समजलं, कुत्र्याला बघून आधीच धास्तावणं आणि घरात जाऊन वडिलांना सोबत घेऊन येणं हे धास्तावणं, आणि भावाला सोबत घेऊन बिनधास्त जाणं हे निर्धास्त. त्याच्या उलट कुत्र्याला बघून आधीच दगड चांगला पिशवीत ठेवणे मोठा, आणि जवळ येतात कुत्र्याच्या पेकाटात दगड मारणं, आणि कुत्रा काय काय करीत पळून लावणं. ठीक आहे, ओके. तुम्हाला घटक चांगला समजला आहे विरुद्धार्थी शब्द. आता याच्या उलट बंदी आणि सुटका. बघा, पूर्वीच्या काळी एक जुनं उदाहरण देतो. शिवरायांना सुद्धा औरंगजेबाने तुरुंगात टाकून त्यांच्यावर बंदी आणली होती, नजर कैदेत टाकलं होतं, आणि तिथून शिवरायांनी मोठ्या शिताफीने स्वतःची सुटका करून घेतली. तो हा मुद्दा आहे, सुटका आणि बंदी. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे भला बुरा, पराक्रमी भित्रा. शिवराय हे पराक्रमी राजे होते, बरोबर. त्याच्या उलट त्यांच्या रांगेमध्ये समोर त्यांना बघून पळालेला एक भित्रा सरदार होता. त्याचं नाव तुम्ही मला कमेंटमध्ये शोधून सांगणार आहात. ठीक आहे. शिवराय औरंगजेबाच्या दरबारात दिल्लीला गेल्यानंतर आग्र्याला गेले होते, त्यावेळी औरंगजेबाच्या दरबारामध्ये त्यांना मागच्या रांगेत उभं केलं. त्याच्यामुळे त्यांना त्याचा राग आला, कारण शिवराय स्वतः पराक्रमी होते आणि त्यांच्या पुढच्या रांगेमध्ये जो उभा होता त्याचं नाव तुम्ही मला सांगायचे कमेंटमध्ये. ठीक आहे, ओके. पुढचा आहे पायथा आणि माथा. बघा, एखादा किल्ला आहे, ठीक आहे, एखादा किल्ला आहे, तो एका डोंगरावर आहे, तर इथं जर तुम्ही उभे असाल खाली, तर तुम्ही किल्ल्याच्या पायथ्याला उभे आहात. कुठे आहात? पायथ्याला, म्हणजे तळाला. आणि तुम्ही वरती जर गेलात तर इथं जो टॉप असेल त्याला माथा म्हणतात. म्हणजे पायथा म्हणजे माझ्या पायाखालची जागा असं समजते, आणि माथा म्हणजे माझ्या डोक्याची वरची जागा. किल्ल्याचा खालचा पायथा, डोक्याच्या वरची जागा माथा. समजलं? ओके, चला, व्हेरी गुड. व्हिडिओची लेंथ वाढत असल्यामुळे आपण आता काही प्रश्न आणि विरुद्धार्थी शब्द समजावून घेतलेत. घटक आवडला असेल त्याला लाईक करायला विसरू नका. उरलेले शब्द आणि आणखी काही प्रश्न आपण पुढच्या भागात घेऊ. ठीक आहे. विरुद्धार्थी शब्द हा घटक पाहत आहोत, म्हणजे यामध्ये आपण काही प्रश्न पाहणार आहोत आणि काही नवीन विरुद्धार्थी शब्द. हा आपला भाग 4था आहे. आधीचा 3रा भाग तुम्ही बघितला असेल, पहिले 2-3, तर ठीक, नसेल तर बघून घ्या, सराव होईल. तुम्हाला अधिकाधिक शब्दसंग्रह तुमच्याकडे असावा. तुम्ही जर इयत्ता 5वी पर्यंत असाल तर मी आधीच सांगितलं की किमान 300 शब्द तुमच्याकडे असावेत विरुद्धार्थी शब्दांचा, त्यापेक्षा जास्त. ठीक आहे, ओके. चला, आपण घटकाला सुरुवात करू. यात आपण काही प्रश्न बघू आणि नंतर मग काही शब्द समजून घेऊ. तुमच्या समोर पहिला शब्द आहे टंचाई. त्याचा विरुद्धार्थी शब्द तुम्ही शोधायचा आहे. विपुलता, याचा विरुद्धार्थी शब्द तुम्ही शोधायचा आहे. आणि निद्रिस्त, त्याचा विरुद्धार्थी शब्द तुम्ही शोधायचा आहे. ओके, चला. तुम्ही जर नीट विचार केला, तुमचा जर शब्द संग्रह चांगला असेल तर तुम्हाला उत्तर इथेही सापडू शकतात. मी काय म्हटले, तुम्हाला उत्तर इथेही सापडू शकतात. याच स्क्रीनवर त्याची उत्तर आहे. बघा, टंचाई म्हणजे काय? एखादी गोष्ट कमी असणे. टंचाईचा शब्द अर्थ सांगतो कमतरता. टंचाईचा अर्थ होतो कमतरता. त्या उलट एखादा शब्द, एखादी गोष्ट भरपूर असणे. तुमच्या समोर मी शब्द लिहिलेला आहे टंचाई, त्याचा अर्थ मी सांगितला कमतरता. आणि आता मी खालच्या या शब्दाचा अर्थ सांगतो विपुलता, म्हणजे भरपूर असणे, एखादी गोष्ट भरपूर असणे. मग आता तुम्हाला टंचाईच्या उलट विपुलता शब्द समजला का? म्हणजे मी आधीच सांगितलं होतं की याचे उत्तर इथंच आहेत, या प्रश्नांचे उत्तर. टंचाईच्या उलट शब्द आहे विपुलता. ठीक आहे, टंचाईच्या उलट शब्द आहे विपुलता, आणि विपुलताच्या उलट शब्द आहे टंचाई, म्हणजे कमतरता. जिथे भरपूर आहे त्याच्या उलट काय आहे? कमतरता. समजलं? दोन्ही प्रश्नांचे उत्तर इथंच होते. आणखी एक शब्द पहा, निद्रिस्त. निद्रिस्त म्हणजे काय? निद्रिस्त, झोपलेला. झोपलेला. ठीक आहे, निद्रिस्त म्हणजे जो झोपी गेलेला आहे, झोपलेला आहे. आणि आता आपण एक कन्सेप्ट नवीन समजून घेऊ. महाराष्ट्रामध्ये भूकंप येत नाहीत, कारण महाराष्ट्रातला जो ज्वालामुखी आहे, महाराष्ट्राच्या भूमीच्या खालचा, महाराष्ट्राचं कवच हे स्ट्रॉंग अशा बेसाल्ट खडकापासून बनलेले.
म्हणजे आपली जी जमीन आहे ना, काळा खडक निघतो बघा विहीर खोदल्यावर, तो काळा खडक बेसाल्ट खडक असतो, त्याच्यापासून बनलेले. त्या उलट म्हणजे महाराष्ट्राच्या जमिनीखाली असलेला, भारतात जमिनीखाली असलेला ज्वालामुखी हा निद्रिस्त आहे. तर जपानमध्ये जो आहे फुजियामा, तो तिथला ज्वालामुखी तिथला जागृत आहे. कसा आहे? जागृत. मग निद्रिस्तच्या उलट शब्द काय आहे? जागृत. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर मी इथंच दिलेलं होतं. पुढचा प्रश्न विचारला, जागृत म्हणजे जागा असलेला, जागा असलेला. ठीक आहे. आणि जर निद्रिस्तच्या उलट जागृत असेल तर जागृतच्या उलट काय असेल? विरुद्धार्थी निद्रिस्त. ठीक आहे. म्हणजे मी 4 शब्द दिले होते आणि ते इथंच त्यांची उत्तरं दिलेली होती. तुम्ही जर चांगलं वाचन असेल आणि भरपूर तुमच्याकडे संग्रह असतात, तुम्हाला यादीच कळलं असतं. ठीक आहे. ओके. शब्द समजले असतील तर लिहून काढा, वहीमध्ये लिहित चला. आणखी शब्द बघू. चला बघा, आपल्या समोर आता मी काही प्रश्न ठेवलेले आहेत. आधीचे जे शब्द होते ते आणि आत्ताचे. ठीक आहे. याच्यामध्ये आणखी एक बाब सांगतो, या प्रश्नांची उत्तर तुम्हाला इथंच सापडतील. या सगळ्या शब्दांची उत्तर या स्क्रीनवर आहेत. ठीक आहे. चला, त्याचं उत्तर तुम्ही द्यायचं. लघुच्या उलट काय? लघु याचा अर्थ तुम्हाला सांगतो. लघु म्हणजे लहान, छोटा. ठीक आहे. छोटा, लहान. मग आता याच्या उलट शब्द काय? अस्त नाही, दुर्लभ नाही, उदय नाही, महत्तम, सुलभ. बघा काय काय येईल लघुच्या उलट. लघु म्हणजे लहान असेल तर त्याच्या उलट काय होतं? लहानच्या उलट मोठा, विशाल किंवा महत्तम. महत्तम म्हणजे काय? मोठा, मोठ्यात मोठा. लघुच्या उलट महत्तम. आणि लघुच्या उलट गुरु सुद्धा शब्द होतो, विशाल सुद्धा होतो. ठीक आहे. मग आता महत्तमच्या उलट काय येईल? लघु. ठीक आहे. महत्तमच्या उलट लघु. आले लक्षात? त्याच्यानंतर अस्त. अस्त म्हणजे काय? एखादी गोष्ट संपणे. अस्त म्हणजे संपणे, नष्ट होणे. किंवा सूर्य अस्त झाला म्हणजे तो शांत झाला, थांबला. डोंगराच्या आड गेला सूर्य, थांबला. ठीक आहे. मग त्याच्या उलट सूर्य उगवला, उदय झाला. उदय म्हणजे जागे होणे, निर्माण होणे, तयार होणे. ठीक आहे. मग अस्तच्या उलट शब्द आहे उदय आणि उदयच्या उलट शब्द आहे अस्त. ठीक आहे. सूर्य उदय झाला म्हणजे सकाळी उगवला, उगवला. ठीक आहे. सूर्य उगवला. आणि त्याच्या उलट अस्त झाला म्हणजे मावळला. हे फक्त सूर्याच्या अर्थाने, सूर्य या अर्थाने मी हे दोन्ही शब्द दिलेत. अस्त उगवणे, मावळणे. इथं अस्त म्हणजे संपणे. दुर्लभ. आता एकच शब्द राहिलाय, दुर्लभ. दुर्लभ म्हणजे काय? दुर्लभ याचा अर्थ होतो कठीण. काय होतो? कठीण. जे करण्यास कठीण आहे, अवघड आहे. आणि सुलभ म्हणजे सोपे. मग दुर्लभच्या उलट काय झाला? सुलभ. दुर्लभच्या उलट सुलभ आणि सुलभच्या उलट दुर्लभ. ठीक आहे. सुलभच्या उलट दुर्लभ. समजले? अशा प्रकारे आधी आपण 4 शब्द बघितले ते, आता ही आपण 6 शब्द बघितलेत. म्हणजे हे 6 प्रश्न बघितले. आता आपण इमेजच्या माध्यमातून काही शब्द संग्रह समजावून घ्या. ओके. चलो बघा, आता आपण आधीच्या भागात इकडचे शब्द समजावून घेतले होते एवढे. आता आपण उर्वरित काही शब्द संग्रह वाढवून घेऊ. ठीक आहे. त्याच्यावर चर्चा करू, तो घटक समजावून घेऊ. आता पुढचा शब्द आहे कृत्रिम आणि नैसर्गिक. बघा, इथं मी शब्द लिहितो कृत्रिम. कृत्रिम म्हणजे काय हे सांगतो. जेव्हा जी गोष्ट मानवाने बनवली किंवा आपण आपल्या हाताने तयार केली त्याला म्हणतात कृत्रिम. काय म्हणतात? कृत्रिम. ओके. आणि त्याच्या उलट जी निसर्गाने बनवली, झाड आहे, बीज लावलं की जे झाड आपोआप तयार होतं ते नैसर्गिक आहे. निसर्गामध्ये पक्षी वेगवेगळ्या ठिकाणी ज्या बिया टाकतात, त्यांनी खाल्लेल्या, तोंडातनं फेकलेल्या, विष्ठेतनं पडलेल्या, त्यातनं जे नदीकाठी जंगल उगवतं ते नैसर्गिक. बरोबर. त्याच्यानंतर नदी जी डोंगरावर वाहते ती नैसर्गिक. ती एखाद्या डोंगरात जाऊन थांबते, तिथं आपोआप तयार होतं ते नैसर्गिक तळ. पण जेव्हा त्या डोंगरामध्ये माणूस पुढे भिंत अडवतो आणि धरण बांधतो ते कृत्रिम असतं, मानव निर्मित असतं. कसं असतं? मानव निर्मित. आता हा जो टीव्ही बनवलाय किंवा मोबाईल बनवला हा कृत्रिम आहे. काय आहे? कृत्रिम आहे, तयार केलेला आहे कोणीतरी. आणि त्या उलट पाऊस येतो,
बरोबर, पूर येतो नदीला, नैसर्गिक गोष्टी घडतात त्याला नैसर्गिक म्हणतात. ठीक आहे. कृत्रिमच्या उलट शब्द आहे नैसर्गिक. नैसर्गिक. आता हा शब्द मी तुम्हाला परत समजून सांगतो. जे निसर्गाने बनवलं त्याला नैसर्गिक म्हणतात आणि जे मानवाने बनवलं त्याला कृत्रिम म्हणतात. ठीक आहे. ओके, चल पुढचा आहे कौर्य. कौर्य. कौर्य आणि त्याच्या उलट प्रेमळपणा. प्रेमळपणा. ठीक आहे. हे दोन शब्द समजून घेण्यासाठी मला तुम्हाला दोन व्यक्ती समजून सांगावे लागतील. एक मंगोलियन राजा किंवा सरदार होता, त्याचं नाव होतं चंगेज खान. चंगेज खानच्या बाबतीत कौर्य हा शब्द वापरला जातो. चंगेज खान हा खूप क्रूर होता. असं म्हणतात की तो जिथं येऊन गेला तिथले जे काही त्याच्या विरुद्ध जे शत्रू असतील त्यांना तो मारायचा, इतका की त्या गावात कोणी उरत नव्हतं, तो सगळ्यांनाच मारायचा. आणि त्या गावावरती फक्त गिधाडं फिरायची, तिथं रक्ताचे पाट व्हायचे, इतका नृशंस नरसंहार तो करायचा. हा झाला कौर्य. कौर्य म्हटलं की चंगेज खान आठवतो. चंगेज खान. ठीक आहे. तुम्ही कधी मोठे झालात तर याच्याबद्दल वाचा किंवा मग युट्यूबवर सर्च केलं तरी येईल. आणि प्रेमळपणा ही भावना समजून घेण्यासाठी तुम्हाला भगवान महावीर किंवा भगवान बुद्ध यांच्याबद्दल वाचावं लागेल, कारण या दोघांनी प्रेमळपणा समजून सांगितला. मदर तेरेसांबद्दल वाचावं लागेल. मदर तेरेसांनी प्रेमळपणे रुग्णांची सेवा केली. तुम्हाला त्याच्याच बद्दल बाबा आमटे वाचावं लागतील. त्यांनी सुद्धा आपल्या आनंदवनमध्ये क्षयरोग्यांची सेवा केली. म्हणजे काही शब्द हे त्या व्यक्तींपासून रूढ होतात. भगवान महावीरांनी तेच सांगितलं, भगवान बुद्धांनी तेच सांगितलं. भगवान बुद्धांच्या प्रेमळ शिष्याचं नाव होतं आनंद. काय होतं? आनंद. ठीक आहे. म्हणजे ते एक वैशिष्ट्य सांगितलं. प्रेमळपणा हा एक वेगळा गुण आहे आणि कौर्य असणं ही एक वाईट भावना आहे. म्हणून ते दोन विरुद्धार्थी आहेत. आलं लक्षात? आता मी तुम्हाला 2-3 नावं सुचवलीत, त्यांच्याबद्दल माहिती घ्या. चंगेज खान बद्दल घ्या, भगवान बुद्धांबद्दल घ्या, भगवान महावीरांबद्दल घ्या. त्याच्यानंतर मदर तेरेसा आहेत, बाबा आमटे आहेत. ठीक आहे. चलो पुढचं बघू. खुशी नाखुशी. खुश नाखुश, आवडता नावडता. गतकाल भविष्यकाल. गतकाल बघा, आता हा शब्द समजून सांगतो. गतकाल. गतकाळ म्हणजे गेलेला काळ, आधी झालेला काळ आहे. शिवरायांचा काळ हा गतकाळ होता. गतकाळातील इतिहास. भगवान महावीरांचा काळ गतकाळ होता. आणि भविष्यात शिवरायांच्या वाटचालीवर किंवा भगवान बुद्धांच्या वाटचालीवर भारत देश कसा वागेल हा त्याचा भविष्य काळ असेल. शत्रूशी शत्रुपणाने वागणे आणि शत्रूला जिंकून घेताना प्रेमळपणाने वागणे, या दोनही भावना शिवराय आणि भगवान महावीर यांनी शिकवलेल्या आहेत. ठीक आहे. दोन्ही गोष्टी, गतकाळ आणि भविष्यकाळ. भविष्यकाळ म्हणजे उद्याचा. तुम्ही आज 5वीला आहात, 25 वर्षानंतर तुम्ही 30 वर्षाचे असाल किंवा 10 वर्षाचे असाल तर 25 वर्षानंतर 35 वर्षाचे, तो तुमचा भविष्यकाळ. आणि लहान होतात तो गतकाळ. ठीक आहे. गद्य आणि पद्य. ठीक आहे. पद्य म्हणजे काय, हे दोन्हीचे अर्थ तुम्ही मला समजून सांगायचे, कमेंटमध्ये टाकायचे. ठीक आहे. कमेंटमध्ये. आपल्याला एक धडा होता बघा नाटकात, कवितेत बोलायचं, गाण्यात बोलायचं, आधीच्या ह्याच्यात गद्यात बोलायचं किंवा पद्यात बोलायचं, ते तुम्ही सांगायचं. या दोन्हीचा अर्थ कमेंटमध्ये टाकायचा, तुमचं नाव टाकून. ठीक आहे. इकडे तिकडे, इकडे तिकडे, नदीच्या इकडे नदीच्या तिकडे. गिराईक किंवा ग्राहक. गिराईक म्हणजे घ्यायला आलेला, वस्तू घ्यायला आलेला. त्या उलट दुकानात बसलेला मालक विक्रेता. समजलं? गिराईकच्या उलट विक्रेता. गुण, चांगला गुण असणे ही एक चांगली बाब आहे. त्याच्या उलट, गुणाच्या उलट अवगुण. अवगुण. मग मी आधीची 2 उदाहरणं दिली. चंगेज खानचा गुण होता का अवगुण होता सांगा बरं? काय होता? चंगेज खान हा लोकांना क्रूरतेने मारायचा, त्याला जग जिंकण्याची त्याची भावना होती, तर तो त्याचा अवगुण होता. आणि भगवान बुद्धांनी सांगितलं की शांततेच्या मार्गाने जगामध्ये सगळीकडे शांतता पसरली तर सगळे गुन्ह्या गोविंदांनी नांदू शकतात. मग भगवान बुद्धांनी सांगितलेला हा त्यांचा गुण आहे, अवगुण नाही. गुण आहे. चंगेज खानकडे जो आहे तो अवगुण आहे. ठीक आहे. ओके. दोन्ही भावना आपण समजावून घेतल्या. पुढचं
त्याच्यानंतर गुण अवगुण झाला, दुवा आणि शाप. तुम्ही जर चांगलं काम केलं तर ईश्वर तुम्हाला दुवा देईल, ही एक चांगली भावना आहे तुमच्या मनात निर्माण करायची, म्हणजे दुवा आशीर्वाद मिळतो. त्या उलट तुम्ही वाईट काम केलं तर तुम्हाला शाप दिला जाईल. ही जुन्या पद्धतीने माणसाने चांगलं वागावेत म्हणून धर्म आपल्या पद्धतीने काम करतो. चांगले वागलात तर दुवा मिळते, वाईट वागलात तर शाप मिळतो. शब्द विरुद्धार्थी समानार्थी. ठीक आहे, ओके. दुवा शाप विरुद्धार्थी. पुढे दुरुस्त नादुरुस्त. दुरुस्त नादुरुस्त. दुष्ट दुष्ट सुष्ट. दुष्ट म्हणजे वाईट मनुष्य. ठीक आहे. मग आता रामायण लिहिणारे वाल्मिकी जे होते ते आधी जंगलातून जाणाऱ्या लोकांना लुटायचे, त्यांना मारायचे, त्यांचं मुंडक्याची माळ करंगळ्या आपल्या गळ्यात घालायचे. ते दुष्ट होते, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये सुधारणा झाली आणि ते चांगले वागू लागले, इतके की ते ऋषी झाले, ज्ञानी झाले, तर ते सुष्ट झाले. काय झाले? सुष्ट. दुष्ट म्हणजे वाईट, दुष्ट म्हणजे वाईट कर्म करणे, वाईट. तर सुष्ट म्हणजे चांगले. सद्वर्तन. कसे? सद्वर्तन. ठीक आहे. आपल्याकडे भारतीय याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत, असंख्य दंतकथा आहेत, पुराण कथा आहेत, पौराणिक कथा आहेत, जातक कथा आहेत. ह्या कथांमधून हेच संदेश सगळे दिलेले आहेत. ठीक आहे, हेच संदेश आहेत. मग देव दैत्य याच्या उलट काय? देव. देव म्हणजे चांगला वागणारा माणूस. माणूस सुद्धा देवच असतो जेव्हा तो चांगलं वागतो तेव्हा. आणि वाईट वागणारा, दुसऱ्याला मारणारा माणूस दैत्यच असतो, तो राक्षस असतो. ठीक आहे, दानव असतो. म्हणजे ह्या दोनही भूमिका, भावना या माणसाच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतात. चांगुलपणाने दुसऱ्याला मदत करणे देव. देवत्व, दैवत्व. शिवरायांना आज दैवत मानतात, देव मानतात. देव मानण्यापेक्षा दैवत मानतात. त्यांचा आदर्श घेतला पाहिजे, नुसतंच त्यांना मंदिरात बसवलं नाही पाहिजे. ठीक आहे. मग आणि वाईट वागणाऱ्याला दानव म्हणतात. ओके, जो त्रास देतो. रामायणामध्ये हे दोन्ही भूमिका होत्या. राम चांगले वागले, त्यांना देव म्हटलं जातं, आणि रावणाने चुकीचं कृत्य केलं म्हणून त्याला दैत्य किंवा दानव म्हटलं जातं. ठीक आहे. वर्तणुकीवरनं भूमिका आणि नाव ठेवलं जातं. उपकार अपकार. उपकार करणे, दुसऱ्याला मदत करणे. आणि दुसऱ्याने एक गोष्ट आहे बघा, दोन ऋषीपुत्र किंवा एकाच गावातले दोन भाऊ, एक थोडा रागीट असतो आणि एक थोडा शांतपणे विचार करणार असतो. दोघंही एका गुरुच्या आश्रमात जातात, तिथं विद्या शिकतात आणि तिथून निघतात. ठीक आहे. त्यांना जायला निघतात तर जाताना जंगलामध्ये एक वाघ विहिरीत पडलेला असतो. वाघ 8-10 दिवस झाले असतात, तो विहिरीत पडलेला असतो. तो मोठमोठ्या डरकाळ्या मारत असतो. एक भाऊ काय म्हणतो, तो वाघ त्यांना म्हणतो, त्याला बोलता येत असतं वाघाला. पूर्वीचा वाघ बोलायचा, आताचा बोलत नाही, आता फक्त डरकाळ्या मारतो. ठीक आहे. मग तो वाघ काय होतं, ही दंतकथा आहे, कथेतले वाघ बोलत असतात, खरा वाघ बोलतच नाही. अच्छा. तर तो लहाना भाऊ काय म्हणतो, अरे ह्याला आपण बाहेर काढलं पाहिजेत, याचं प्राण वाचतील, नाही तर हा मरून जाईल. तो मोठा काय म्हणतो, हे बघ तू बाहेर काढशील त्याला, पण तो बाहेर आला आपल्यालाच खाईल. नाही नाही, हा म्हणतो तसं नाही, त्याच्यावरती बाहेर काढल्यावर आपण उपकार करणार आहोत. आपण काय करणार आहोत? उपकार. म्हणजे त्याला मदत करत आहोत, त्याला ते समजेल आणि तो आपल्यावरती अपकार करणार नाही, म्हणजे तो वाईट वागणार नाही. मग आता दोघांमध्ये थोडा वाद होतो, तर मोठा म्हणतो ठीक आहे, काढून बघ काय होतंय ते बघ. तुला आता विषयाची परीक्षाच घ्यायची असते तर बघ. तो लहाना काय करतो, जातो वेली वगैरे आणतो, मोठमोठे वेली टाकतो. तो वाघ त्या वेलींना धरून वर येतो, वरती येतो आणि वाघ वरती येऊन म्हणतो, बरं झालं तू मला काढलंस. काय म्हणतो, बरं झालं तू मला काढलंस. पण तो बोलत असताना त्याच्या जे शारीरिक हावभाव आहेत ते आता थोडे विस्फारलेले दिसतात. मोठा भाऊ हळू झाडाच्या मागे जाऊन लपतो. त्याला माहिती असतं वाघ काय करणार, पण छोट्याला वाटतं की मी वाघाला वाचवलेलं आहे, वाघ मला काही करणार. तो म्हणतो जाऊ दे जाऊ दे, काही नाही, माझी ती भूमिका होती, मला गुरूंनी शिकवलंय. पण वाघ म्हणतो आता मला खूप भूक लागलेली आहे आणि 8 दिवस झाले मी विहिरीत होतो, माझी भूक भागवणे हा माझा देहधर्म आहे. भुकेसाठी तू माझ्या समोर आहेस, तू माझी शिकार आहे, त्याच्यामुळे मला तुला खाणं हे माझं कर्तव्य आहे. तू बाहेर काढून तुझं कर्म केलं, आता मी तुला खाऊन माझं कर्म करतो. म्हणजे ज्याला उपकारांची जाण नसते तो अपकार करत असतो आणि अपकार करण्यावर उपकार करून काहीच उपयोग नसतो.
ठीक आहे, समजलं? वाघाने खाणं हे त्याची भूमिकाच आहे, त्याचा तो गुणच आहे. पसंत नापसंत, लहानपणी मोठेपणा, लाभ हानी, भयभीत भयभीत घाबरलेला, त्याच्या उलट दुर्भागी नाही, भयभीतच्या उलट निर्धास्त, आणि भाग्यवंत त्याच्या उलट, भाग्यवंतच्या उलट, याच्या उलट शब्द तुम्ही मला सांगायचा आहे. ठीक आहे, भाग्यवंतच्या उलटचा शब्द तुम्ही मला कळवणार आहात, भाग्यवंत याच्या उलट. ठीक आहे, कमेंट मध्ये टाकायचं आहे. आजचा घटक आवडला असेल तर लाईक करा. थांबतोय. गुड डे, बाय.